महाराष्ट्र राज्य में बीड, जालना, रत्नागिरी जिले में बंजारा एवं लामण समुदाय ने हैदराबाद के गैजेट में अनुसार मौजूदा जाति आरक्षण को एसटी वर्ग में शामिल करने की मांग कर दी है। इस मार्च का समर्थन करने के लिए बीड जिले के सांसद श्री बजरंग बाप्पा, सोनवणी बीड शहर विधायक श्री संदीप भैया, श्री सागर गैवराई एवं निर्वाचन क्षेत्र के विधायक विजय सिंह पंडित, अष्टमी निर्वाचन क्षेत्र के विधायक श्री सुरेश धांस, प्रकाश दादा सोलंकी के साथ साथ महाराष्ट्र राज्य मंत्री देवानंद नाइक ने भी 14 सितंबर 2025 को बीड जिले का दौरा किया। सतीश पवार, जो 11 सितंबर 2025 से भूख हड़ताल पर हैं, उन्हें भूख हड़ताल छोड़ने का अनुरोध किया गया है। इस अवसर पर पार्ले निर्वाचन क्षेत्र के विधायक श्री धनंजय मुंडे की मांग की है कि बंजारा और बंजारा की एक ही जाति समूह है, लेकिन दोनों को एक भाषण के माध्यम से एसटी वर्ग में शामिल किया जाना चाहिए। हालांकि उनके मुद्दे का बंजारा समुदाय द्वारा कड़ा विरोध किया गया और बंजारा समुदाय की ओर से शब्द को वापस लेने की भी मांग की। आपण बीड शहरामध्ये गोर बंजारा समाज यांचा एसटी प्रवर्गामध्ये समावेश करावा म्हणून गेल्या 15 दिवसापासून त्याची मागणी करण्यात येत आहे। बीड जिल्ह्यातून गोर बंजारा समाज या बीडच्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चाचं आयोजन करण्यात आले। त्या ठिकाणी बहुसंख्य समाज या ठिकाणी जमा झाला आहे। तर त्यापैकी महाराष्ट्र शासनाचे युवा सेनेच्या तर्फे आलेल्या गोर बांधवांना, बंजारा समाजाच्या बांधवांना पाण्याची त्यांची सोय करणे त्यांचे प्रमुख माझ्या समवेत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करू। एक्सप्रेस न्यूज भारत आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या सर्वांचे स्वागत। नमस्कार, आपलं नाव काय सर? जय सेवालाल। जय सेवालाल। ठीक आहे। बरं, आपण जी ह्या गोर बांधव समाजाला जी पाण्याची व्यवस्था केलेली आहे, तर सध्या किती समाज किती आलेला आता? समाज भरपूर आलेला आहे, परंतु मला ॲक्युरेट सांगता येणार नाही, परंतु समाज सकाळी 11 वाजल्यापासून चालू आहे की आतापर्यंत तिकडं मीटिंग चालू आहे, तरी मी लोक येतेच। लोकसंख्या सांगता येणार नाही, परंतु आम्ही युवा सेनेतर्फे ते बाजीराव दादा चव्हाण मराठवाड्याचे निरीक्षक आहेत, तर त्यांच्यातर्फे या ठिकाणी पाणी आणि अल्पोपान तसेच ही आमचं इकडून या भाई गाडी आहे ना पलीकडं आरोग्याची, त्या ठिकाणी सार्वजनिक आरोग्य कक्ष, आरोग्य मदत कक्ष, मदत कक्ष त्याची व्यवस्था पूर्ण केली होती। बरेच जणांनी त्याचा लाभ घेतला। या ठिकाणी आम्ही 10,000 पाण्याच्या बाटल्या आणि 10,000 बिस्किट अशी त्यांची व्यवस्था केली होती। तर पूर्णपणे त्यांना आता आमचं पूर्ण संपलं एवढं राहिले, पूर्णपणे वाटण्यात आलं लोकांना। किती मागणी, कोणत्या योजनेची मागणी चालू आहे? गॅजेटनुसार का वैयक्तिक मागणी चालू आहे? कशाची? एसटी प्रवर्गामध्ये इतर राज्यामध्ये त्यांचं आरक्षण, इतर प्रवर्ग एसटी प्रवर्गात त्यांचं आरक्षण लागू आहे 2-3 राज्यामध्ये, तामिळनाडू आणि आणखी कोणत्या नाही। त्यांचं मी मराठा आहे, परंतु त्यांचं विषय असा आहे ते एसटीमध्ये आहेत कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमध्ये आहेत ते एसटीमध्ये, आणि महाराष्ट्रामध्ये कोणत्या महाराष्ट्रामध्ये एलटीमध्ये किती टक्के आरक्षण भेटतं त्यांना? 2% आरक्षण वाटतं, मला सांगता येणार नाही, पण पूर्वी 4% होतं ना त्यांचं। त्याच्यामध्ये आता बराचसा सेकोला अभ्यास करणारे त्यांचे अभ्यास होते, त्यांना विचारलं बरं नाही। या ठिकाणी आम्ही एवढंच सांगू, या समाजाला हीच आमची इच्छा आहे आणि आम्ही ती किती आमदारांनी पाठीमध्ये आपल्या आरक्षण त्यांना मिळावं म्हणून। ही राजकीय विश्लेषक नाही, त्याच्यामुळे आम्ही आमच्या युवा सेनेच्या आमच्या साहेबांनी सांगितलं करू शकता तुम्ही त्यांना। आमच्या साहेबांनी सांगितलं उपक्रम आम्ही राबवतो, त्यामुळे आम्ही त्यांना 10,000 वाटले आणि 10,000 बिस्किटचे वाटले। आरोग्याची तपासणी त्यांना अल्पोपर आणि पाण्याची सुविधा केलेली, म्हणजे आलेल्या पाण्याची सुविधा, म्हणजे आम्ही राजकीय नाही, त्यामुळे कुणी पाठिंबा म्हणजे आरोग्य दूत म्हणजे आहेत तुम्ही समजा महाराष्ट्र शासनाचे? आम्ही महाराष्ट्र शासनाचे आरोग्य दूत आहे। त्याचबरोबर आमच्या साहेबांनी सांगितलं होतं त्यांना अल्पोपार आणि पाण्याची व्यवस्था करा, त्या पद्धतीने आमची त्यांना ती व्यवस्था करून दिलेली आहे आणि खूप लोकांचा प्रतिसाद होतो। अंदाजी संख्या सांगू शकाल किती आलेली? आम्ही इथं बसतो, आम्हाला माहिती आहे काही लोक संख्येचा प्रमाणापेक्षा जास्त वाटते। समाज भरपूर आलेला आहे बंजारा जिल्ह्यामधून समाज आला, महाराष्ट्रातून काही समाज आलेला आहे। आम्ही आमच्या कामात होतो, त्यामुळे आम्ही नाही विचारलं, समाज भरपूर इतर राज्यातले काही लोक आलेले नाही। आता चर्चेच्या असं ऐकायला मिळतं की इतर बाहेरच्या राज्यातील काही समाज आलेला आहे, महाराष्ट्रातून देखील काही समाज आलेला आहे। सांगता येत नाही मला ते, कारण ते आम्ही हे काम करतो, त्यामुळे आम्हाला सांगता येणार। ठीक आहे, माहिती दिल्याबद्दल धन्यवाद। एक्सप्रेस न्यूज भारत बीड जिल्हा समाजाचा डॉक्टर आर के आरसू, बीड, महाराष्ट्र। नमस्कार।
बंजारा समाजाचे मुद्दे जमा झाले तर आपण मराठा समाजाचे आहेत असं समजतं. तर आपला पण पाठीमध्ये असून आपलं नाव काय? मी ॲडव्होकेट अशोक डाके. ॲडव्होकेट आहेत का? काय देतात नाही आहात आपण? मी माझं गाव नितूर आहे, माझं गाव तालुक्यात आहे. आम्ही मराठा समाजाच्या वतीनं प्रथमच एक 4 दिवसापूर्वी उपविभाग अधिकारी कार्यालय माजलगाव या ठिकाणी आम्ही मराठा संघटनेच्या वतीनं पाठिंबा दिला. आणि हे जे काय समोर आलेलं आहे सगळं, ही जी काय माहिती झाली गॅजेटियरनुसार हैदराबाद गॅजेट, हे माननीय मनोज दादा पाटील यांचं हे मोठं सहकार्य यांनी याच्या काही संपूर्ण काढले आहे. पूर्वी बंजारा समाजाच्या मराठा हैदराबाद गॅजेटियरमध्ये 36,000 लोक पडले आणि वेगवेगळ्या समाजाला सामान्य. परंतु माझ्या मराठा समाजाच्या वतीनं या पूर्ण आंदोलनाला बंजारा अपेक्षा आणि सरकारनं लवकरात लवकर बंजारा समाजाचा प्रश्न सोडावा असं मी मराठा समाजाच्या वतीनं आवाज मानतो. तालुक्यातून बरेचसे लोक प्रत्येक गावात सहभागी झाले. मराठा समाजाच्या प्रचंड संख्येने आंदोलनात सहभागी झाले. मराठा समाजाला पाठिंबा दिला. पूर्ण मराठा समाजाला पाठिंबा किती आमदारांनी पाठिंबा दिला आपल्या यांच्या गोर बंजारा समाजाला एसटी मध्ये आरक्षण मिळाले? जवळजवळ माझ्या माहितीनुसार 30 आमदारांनी पाठिंबा दिलेला आहे आजपर्यंत. 33 आमदारांनी. आणि खासदारांनी किती दिला? आता मी खासदाराचं एवढं मला माहित नाही, पण मराठा बीड जिल्ह्याचे खासदार जे आपले बजरंग बाप्पा सोनवणे हो, त्यांनी पण पाठिंबा पण दिला. लेखी पत्र हो, दिलं, लेखी- सूचना पत्र हो, दिलं. लेखी- गेवरा तालुक्याचे आमदार हो, सगळे सर्व मराठा बीड जिल्ह्यातल्या संपूर्ण आमदारांना पाठिंबा दिलेला आहे आणि महाराष्ट्रातून 30 आमदारांना पाठिंबा दिलेला आहे आणि मराठा समाजाने पण पाठिंबा दिलेला आहे. मराठा समाज पण दिले. पूर्ण पाठिंबा दिलेला आहे. त्यांना आरक्षणाचा मार्ग मोकळा होईल असं. हो, 100% व्हायला काल पाहिजे. उपोषण करते सतीश पवार म्हणून नावाचे एक ग्रस्त बोलू आहे. दिवसापासून उपोषण बसले होते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर. पण त्यांचं उपोषण सोडवण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री इंद्रजित नाईक साहेब त्यांची पण रात्री बाईट घेतली. तर त्यांनी सांगितलं महाराष्ट्र शासनाने सकारात्मक आहे, सर्वांचा पाठिंबा आहे आणि त्यांची एक समिती नेमलेली आणि महाराष्ट्र शासन देण्याच्या विचाराधीन आहे. कोणी किती विरोध केला तर नियमात बसायचं असं ते देण्यास काही हरकत नाही असं त्या आपल्या राज्यमंत्र्यांनी आमचं बोलताना चर्चा करताना सांगितलं. माझी एवढीच या ठिकाणी विनंती महाराष्ट्र सरकारला की जास्त न ताणता लवकरात लवकर आरक्षण कसं देता येईल न्याय मिळाला पाहिजे का नाही? सर्व समुदायाला न्याय मिळाला पाहिजे एवढीच माझी या ठिकाणी हैदराबाद गॅजेट आहे जो त्या नियमाप्रमाणे त्या ठिकाणी जो हैदराबाद गॅजेट आहे त्या पद्धतीने जो GR काढला शासनाने, तर शासनाने GR काढला त्या पद्धतीने तो गॅजेट लागू करावा आमच्या बंजारा समाजाला आणि एसटी मध्ये आरक्षण द्यावा ही आमची मुख्य मागणी आहे. याचा पाठिंबा देण्यासाठी आमच्या गेवराई तालुक्याचे आमदार विजयराजे पंडित यांनी. तुम्ही गेवरावून आले का? हा, गेवराईहून आलो. काय नाव आपलं? गणेश राठोड. गणेश राठोड. हा. आपण काय करता? सर मी एक शिक्षक आहे. हा, त्या ठिकाणी त्यांनी खूप काही त्यावेळेस हे केलेले आणि त्यांना त्यावेळेस सर्व त्यांच्या समाज बांधवांनी पाठिंबा दिलेला आम्हाला. आणि एक आमच्या या एसटी मध्ये आमच्या हा बंजारा समाज हवा यापेक्षा. आणि महाराष्ट्रामध्ये कोणत्या प्रभागामध्ये सध्या तुम्ही? आम्ही विजयमंडीमध्ये किती टक्के आरक्षण आहे? नाही आम्हाला काय आता होतं आमचं 4% त्याच्यातून काढून 4% टाकलं. होता पण 2% आणि इतर त्यांनी आम्हाला फसून त्यांनी काढून घेतलं. मग त्यावेळेस तुम्ही विरोध का केला नाही त्यावेळेस कसं काही लोक हे आमच्या लोकांना काही समजत नव्हतं. त्यावेळेस हा समाज हा ऊसतोड कामगार समाज आहे आमचा आणि आमचा हा समाज जंगलात खोऱ्यात राहणार होता. तुम्हाला आरक्षण 100% मिळेल खात्री आहे या गॅजेटनुसार? नाही आमचा हा गॅजेट लागू झाला तर आम्हाला 100% आरक्षण मिळणार. ऐकून घ्या, महाराष्ट्रातले आम्हाला 40 आमदारांनी पाठिंबा दिला, खासदारांनी बी दिलेला आहे. त्याच्यात काही शासन देखील सकारात्मक आहे. काल महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री आपले इंद्रजित नाईक साहेब हा हे उपोषण करतेचे उपोषण सोडवण्यासाठी आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रात्री आले होते. त्यांची चर्चा आपण केली. त्यांनी पण सांगितलं शासन सकारात्मक आहे, सर्व सकारात्मक आहे. त्यांनी समिती पण नेमलेली आहे आणि लवकरात लवकर तुम्हाला न्याय मिळावा असं त्यांनी माझ्याशी बोलताना सांगितलं. ठीक आहे. सरकारने आमची भूमिका ठाम मांडली, आम्हाला योग्य न्याय दिला तर आम्ही सरकार सोबत आहे. नसता आम्ही पुढच्या काळामध्ये आम्ही मोठं आंदोलन करू. आपण गॅजेटनुसार कायदेपत्र वगैरे आहे का? गॅजेटच्या आमच्याकडे पुरावे आहेत. आमच्याकडे जो एसटी मध्ये सरकारला एवढीच विनंती
एक्सप्रेस न्यूज भारत बीड जिल्हा संवाददाता या चॅनलच्या माध्यमातून आपले स्वागत. बीड जिल्ह्यामध्ये सध्या गोर बंजारा समाजाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय मोर्चाचं नियोजन या समाजाने केलेलं आहे. आपला पोलीस बंद त्यांच्या सुरक्षेसाठी मोठ्या प्रमाणात म्हणजे दाखल झालेला आहे. तर याबद्दल आपण थोडं माहिती सांगा. आज रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणाहून बंजारा समाजाचा जो मोर्चा निघालेला आहे त्यांच्या मागणीच्या संदर्भामध्ये, तर या मोर्चासाठी आम्ही नियोजन केलेलं असून योग्य तो बंदोबस्त आम्ही लावलेला आहे. तगडा बंदोबस्त या ठिकाणी लावलेला आहे आणि जे समाज बांधव जे आहेत बंजारा समाजाचे ते पण पोलिसांना सहकार्य करत आहेत. आणि आम्ही हा जो मोर्चा जो आहे तो मोर्चा कलेक्टर ऑफिस या ठिकाणी जाणार आहे. त्या ठिकाणापर्यंत आम्ही बंदोबस्त नियोजन योग्य पद्धतीने केलेलं आहे. माझ्यासोबत जवळजवळ वरिष्ठ कर्मचारी किती आणि अधिकारी व 150 कर्मचाऱ्यांचा ठेवलेला आहे. काही गोंधळ वगैरे काही नाही. शांततेमध्ये मोर्चा जात आहे. ठीक आहे, धन्यवाद. माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. आपण गोर बंजारा समाजातर्फे आपण मोर्चाचं नियोजन केलं आहे. तर बीड जिल्ह्यातून आपण किती लोक आलेले आपली मागणी काय महाराष्ट्राकडे? एसटी प्रवर्गामध्ये बंजारा समाजाला समाविष्ट करण्याची आमची प्रमुख मागणी आहे. कारण आमचा बंजारा समाज हैदराबाद संग्रामात निवृत्त झाल्यानंतर आम्हाला टाकण्यात आलं आणि आजही आमचा बंजारा समाज एसटी प्रवर्गामध्ये हैदराबादमध्ये एसटी प्रवर्गामध्ये आहे. आजही आमचा बंजारा समाज कोणत्या राज्यामध्ये या प्रकल्प चालू आहे? आमच्या हैदराबाद, तेलंगणा, आंध्र प्रदेश 5-6 राज्यात आमचा समाज एसटी प्रवर्गामध्ये आहे. महाराष्ट्रामध्ये बीजीएसटीमध्ये प्रवर्गामध्ये आहे. आणि आमची प्रमुख मागणी ह्याच्यासाठी आहे की मराठवाडा हा हैदराबाद मुक्ती संग्रामातून विभक्त झालेला आहे आणि मराठवाडा हैदराबाद मुक्ती संग्रामातून विभक्त झाल्यामुळे आजही हैदराबादमध्ये आमचा समाज एसटी प्रवर्गामध्ये आहे आणि आम्ही आज बीजेटी प्रवर्गामध्ये आहे. याचा महाराष्ट्रामध्ये बंजारा समाजात मोठा विकास झालेला आहे. हे कधी भरून निघणार नाही. हे हैदराबाद गॅजेटद्वारे 1001% आमचा समाज एसटी प्रवर्गामध्ये समाविष्ट व्हायलाच पाहिजे. त्यावेळेस त्यांनी सांगितलं एक महाराष्ट्रात एक समिती नेमलेली तुमचा विचाराधीन आहेत आणि किती आमदारी पाठीमध्ये लागतात. आम्हाला आतापर्यंत 50-55 आमदारांनी 6 खासदारांनी आणि माजी आमदार 8 ते 10 माजी आमदारांनी पाठिंबा दिलेला आहे आजपर्यंत. पण आपल्या आरक्षणला पहाडी म्हणून एक आमदार आहेत आपल्या याचे सांगितले आपल्याला विरोध करू शकतात. त्यांच्या कशामुळे विरोध हा प्रत्येकाला होणारच. ज्यावेळेस मराठा समाज ओबीसीमध्ये येत होता त्यावेळेस ओबीसी बांधवांनी त्यांना विरोध केला, परंतु नियमानं अटीची पूर्तता करून ते ओबीसीमध्ये आले आणि आमचा समाज नियमन आणि अटीची पूर्तता करून एसटी आरक्षणात मिळवल्याशिवाय शांत बसणार नाही. अभ्यासक वगैरे आहेत का आलेले? अभ्यास वगैरे भरपूर आता वेगवेगळ्या पद्धतीत काम चालू आहे. अभ्यासक कोणत्या अभ्यास करणार आहे गॅजेटचा अभ्यास पण आलेले कायदेतज्ञ पण आहेत. सगळ्या बाजूने आम्ही आमची लढाई पूर्ण ताकदीने लढत आहोत. आरक्षण जर नाही म्हणते काय असेल? सरकारने आरक्षण जर समजा तुमच्या अंमलबजावणी नाही केली, तुमच्या मागणीची पूर्तता पूर्ण केली नाही तर पुढच्या दिशा संघर्ष काय असेल? आज रोजी आमचा प्रत्येक जिल्ह्यात मोर्चा चालू आहे. जर ह्या पद्धतीने जर समजा नाही सरकारनं मागणी मान्य केली त्याच्यानंतरची दिशा आमची मुंबई कायदेशीर करण्याची. मुंबईच्या नंतर जर समजा नाही जर हे केलं आम्हाला आरक्षण नाही जर दिलं तर दिल्ली बंद करायची ताकद या बंजारा समाजामध्ये आहे. कायदेशीर
मार्गाने आपण काय प्रयत्न करणार? आम्ही कायदेशीर मार्गाने पण प्रयत्न करणार, रस्त्यावरची लढाई पण लढणार, लोकशाही मार्गाने पण लढणार. आम्ही ज्या पद्धतीनं समाजाने जर समजा आम्हाला गव्हर्नमेंटने जर आमची मागणी मान्य केली तर ही लढाई इथं थांबेल. गव्हर्नमेंटने जर आमची लढाई मागणी मान्य नाही केली तर आम्ही आरपारची लढाई दिल्लीपर्यंत लढण्यासाठी बंजारा समाज ठीक आहे. एक्सप्रेस न्यूज भारत बीड जिल्हा समाचार.